राम राम मंडळी, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मी संडेचा ब्लॉग तयार केलेला आहे। मला ब्लॉग टाकायला उशीर झालेला आहे, तर मी फक्त हाफ म्हणजे फक्त पहिले 3-4 तास दाखवलेले आहेत, कारण नवीन ब्लॉगिंगचं चालू केली तर मोबाईल धरून माझ्याकडनं कामं होत नाही आणि खूप माझ्याकडनं मिस होऊन जातात। तर तुम्ही बघू शकता, सकाळी उठल्यावर सगळ्या कपड्यांचा पसारा मी आवरलेला आहे आणि पिऊ त्याच्यावर येऊन बसलेली आहे, तरी मी मॅनेज करून ते काम पूर्ण केलं। आणि मी काल फ्रीजवरचं कवर धुतलेलं होतं, ते मी आज छान प्रकारे टाकलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं आथरून दिलेलं आहे। तुम्ही बघू शकता, पूर्ण घरामध्ये फक्त पिऊचा आणि पिऊचाच पसारा असतो, कुठे कपडे कुठे काय, तर तुम्ही सगळा पसारा पहिले सुरुवातीला आवरत आहे। बघू शकता तुम्ही, पेन्सिल कुठे, बुक कुठे, काय कुठे। आणि हे मागे मी वॉश एरिया धुवायला ठेवले आहेत। हे भांडे माझे अर्धे रचले गेले, मग मला वाटलं की मला ब्लॉग करायचा आहे असं, म्हणून मी ते अर्धे दाखवते आहे। हे भांडे पण मला आता रात्रीचे धुतलेले मी आता हे सकाळी लावते आहे भांडे सगळे, आणि व्यवस्थित लावून त्यांना मी ठेवते आहे। तुम्ही बघू शकतात, आणि लावूनही झाले आहेत माझे भांडे पूर्ण लावले गेले आहेत। तुम्ही जर मला फेसबुकवर बघत असणार तर प्लीज फॉलोचं बटन दाबून द्या, आणि जर यूट्यूबवर बघत असणार तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। प्लीज फॉलो अँड सबस्क्राईब। बघू शकतात, आता हा किचनवरचा पसारा आहे, चहा गेल्याचा आहे, आणि हा माऊच्या पप्पांचा डबा आहे जो मी आता व्यवस्थित लावून ठेवते। तो उद्या सोमवारी मला कामात येणार आहे, आणि याला आले आहेत सकाळमध्ये चक्कर, कारण की याला लागली आहे आता भूक, पण त्याला काय खायला देऊ म्हणून मी त्याला गुपचूप ठेवून दिलं, आणि मी आता पुढचे कामं करायला सुरुवात करते आहे। तर तुम्ही बघू शकतात, माझा मोबाईल गोल फिरून राहिला आहे। मी फर्स्ट म्हणजे स्टार्टिंगच केली आहे ब्लॉग करायला, तर प्लीज ॲडजस्ट करून घ्या, आणि प्लीज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब पण करा। तुम्ही तर बघू शकतात, मोबाईल उलटा करून बघून घ्या की माझा किचन हा आता स्वच्छ झालेला आहे, आणि बघू शकतात तुम्ही। आणि बघा, इथे परत बॉल आणि फुगे, माऊचा परत पसारा, पिऊचा परत मी पसारा आवरते आहे। एका रूमामधून दुसऱ्या रूमामध्ये बघू शकतात, काचेची काय हालत करून टाकते। हे रोजचं असतं तिचं, रोज काचवर काही नाही तर काही आणून हे करते। आणि आता 2 मिनिटात मी गादी आणि सगळं आवरलेलं आहे, आणि तुम्ही बघू शकता छानपैकी मी त्याला आता रचला आहे। काश असं चुटकी वाजवताच बरोबर सगळे कामं झाले असते तर। आणि आता मी एक नवीन सेट काढत आहे, की जो बडीशोपचा सेट डबा आहे। तर तुम्ही बघू शकतात किती सुंदर प्रकारे आहे, हा मला गिफ्ट म्हणून भेटलेला आहे लग्नामध्ये, तर तोही मी छान प्रकारे ठेवलेला आहे। मी याच्यामध्ये काजू बदाम याच्यासाठी ठेवलेत की पिऊ याच्यापासून अट्रॅक्ट होऊन रोज त्याच्यामधून निदान 1-2 तरी खाईल, कारण तिला काहीतरी नवीन गंमतशीर आणि मजेदार असं वाटेल, त्याच्यासाठी मी ते तिथे तिच्या समोर ठेवलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकतात की फ्रीजवर पहिले काहीच पसारा नव्हता, पण ॲज इट इज ते जसंच्या तसं झालेलं आहे। आणि हे परत एकदा ओपन करून मी तुम्हाला दाखवते आहे की हे कसं ओपन होतं असं। प्लीज फॉलो करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आता याला मी फेकते आहे बाहेर, आणि मग आता तुम्ही पुढे बघू शकतात की मी तो जो काच तुम्हाला दाखवला की किती छान गंध झालेला होता, त्याला छानपैकी मी आता पुसून घेत आहे। आणि तो ब्लॅक कलरचा असल्यामुळे त्याच्यावर लवकर घाळे वगैरे दिसतात त्याच्यासाठी। आणि आता तुम्ही बघू शकतात की हे जे कपाटाचे काच आहेत त्यांची ही दशा मावणे तशीच करून ठेवलेली आहे, आणि आता ही वरती चढलेली आहे आगाऊ। आणि बघू शकतात सकाळमध्ये तिचे बुटं घातले गेले आहेत, तिचं म्हणणं आहे आता मला बाहेर फिरवायला घेऊन जा असं म्हणून। आणि आता मी फायनली झाडू मारते, तर बघू शकतात, तर तुम्हाला इथं घाण काहीच नाही दिसत आहे, पण हे बघा झूम करून दाखवल्यावर किती घाण आहे। ही मोबाईलमध्ये नाही दिसत आहे, पण अशी एरवी पाहायला खूप लागते, आणि वाईट फरची राहिला तर ताण असतो पुसा झाडा। आणि हिचं मध्ये असं म्हणणं आहे की तू झाडू सोड आणि पहिले मला सायकलवर फिरव। पोरं राहिले तर काम करूच देत नाही, खूप सारे अडथळे आणतात, आणि त्यांच्या मूड स्विंग होत असते, आणि त्याप्रमाणे आपल्याला हे वागावे लागतात। तर तुमच्या घरी तुमचे मुलं असेच करतात का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि इथपर्यंत जर माझा ब्लॉग बघितला असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। बघा, आता छान प्रकारे सुंदर असं माझं घर आवरलं गेलेलं आहे, आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।